हॅलो फ्रेंड्स, आज आपण स्टडी टाईममध्ये टू लिटल फ्रेंड्स अँड बियर ही स्टोरी बघणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. वन डे टू यंग फ्रेंड्स नेम टॉम अँड सॅम set out into forest. They promise to stay beside each other and help each other in danger. Suddenly they saw a bear coming towards them, and Tom quickly climbed off a tree. Sam had no time to climb the tree. The bear had trapped him. Sam lay down on the ground and pretended to be dead. The bear growled as he came closer and began sniffing all around the frightened boy. He then found a lunch. He finished them. He finished them eating, then growled and grunted in the boy's ear. They asked Sam, What did the bear say into his ears? Sam replied, The bear thanked for sharing my lunch and said I was very brave. He also said that you are not my true friend, since you only think of yourself in time of dangers. हे दोघं मित्र आहे, टॉम अँड सॅम. ते एकमेकांना प्रॉमिस करतात, वचन देतात जंगलात रस्त्याने जात असताना की आपण एकमेकांचा साथ सोडायचा नाही, काही झालं तरी संकटकाळी आपण एकमेकांना दूर करायचं नाही, म्हणजे स्वार्थीपणा करायचा नाही बिलकुल. पण हे असं ठरवतात, प्रॉमिस देतात एकमेकांचा साथ देण्याचा. आणि लगेच त्यांना तिकडून येताना एक बियर दिसतं, भालू दिसतो, आणि टॉम लगेच झाडावर चढून जातो. हा बघा, टॉम झाडावर चढलेला आहे कोणताही विचार न करता. सॅमला झाडावर चढायचा वेळच मिळत नाही, तो त्याच्याकडे भालू येऊन पोचलेला असतो. मग तो काय करतो, खाली झोपून घेतो जमिनीवर आणि नाटक करतो मृत असल्याचं. भालू तो अस्वल त्याच्याजवळ येतो, तो सगळीकडे बघतो, गुरगुरतो आणि फुरफुरतो, आणि त्याला असं वाटतं की हा मेलेला आहे. आणि मग तो त्याला काही त्रास देत नाही किंवा काही हार्म करत नाही, ओरखडे करत नाही किंवा त्याच्यावर कोणतेही अटॅक करत नाही. त्याच्याजवळ असलेला तो लंच बॉक्स जो असतो तो उघड पडलेला असतो, तो फिनिश करतो, खाऊन घेतो आणि जंगलाच्या वाटेने जायला निघतो. आणि मग लगेच हा सॅम जो असतो खाली मृत नाटक करून पडलेला असतो, तो त्याचे धुळीने माखलेले जे कपडे असतात ते झटकतो आणि उभा राहतो. आणि बियर चालले गेला आपल्या जंगलात हे बघून सॅम झाडावरून खाली उतरतो. खाली उतरल्यावर तो सॅमला विचारतो की तो असं तुझ्या कानाजवळ काय, असं कानाजवळ येऊन काय करत होता बाबा. त्याला त्याने झाडावरून बघितलेलं असतं ना. तर सॅम त्याला सांगतो की मला अस्वलाने असं सांगितलं माझ्या कानात की स्वार्थी मित्रापासून दूर राहायचं, जे संकटकाळी आपल्याला सोडून पळून जातात, आपल्याला एकटं पाडतात, आपली कोणतीही मदत करत नाही, स्वतःचा विचार करतात आणि निघून जातात, अशा मित्रापासून दूर राहायचं असं सांगितलं. आणि माझा लंच बॉक्स त्याने शेअर केल्यामुळे त्याने मला थँक्स म्हटलं. आता याच्यावरून तुम्हाला कळालं असेल या गोष्टीच्या स्टोरीवरून की जे संकटकाळी आपल्याला एकटं सोडतात, आपली मदत न करता स्वार्थीपणा करतात, सेल्फिश बनतात, अशा मित्रापासून दूर राहायचं. इट्स नॉट गुड फ्रेंड, ते चांगले मित्र नाही आहेत. म्हणून मित्रांची पारख करा आणि चांगले मित्र जोपासा आणि मित्रांसोबत एकदम लॉयल राहा, प्रामाणिक राहा. तुम्हाला आता ही स्टोरी आवडली असेल, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड
सबस्क्राईब करा. थँक्यू.